हिंगोलीच्या थोरजवळा परिसरातील वनविभाग परिक्षेत्र यांचे सुमारे 60 हेक्टरवरील वनविभाग जंगलाच्या जमिनीवर तार कुंपण संरक्षण भिंतीचं काम करण्यात आलं असून या संरक्षण तार कुंपणाचा लोकार्पण सोहळा भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे, विभागीय वनाधिकारी डॉक्टर राजेंद्र नाळे यांच्यासह शेतकरी, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात पार पडला। हिंगोली जिल्ह्यातील अनेक शेतशिवार भागात वन्य प्राणी रोही, नीलगाय, हरिण, रानडुक्कर, वानर यासह विविध जातींचे जंगली प्राणी यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि त्यांचा वन्य प्राण्यांकडून अनेक वेळा शेतकऱ्यांच्या शेतातील पीक फस्त केली जात आहेत। तर कधी-कधी शेतातील उभ्या पिकांची नासाडी नुकसान केली जाते। तर अनेक वेळा या वन्य प्राण्यांकडून शेतात काम करत असताना शेतकऱ्यांवर हल्ले देखील केले जातात। याला आळा घालण्यासाठी वनविभाग हिंगोली, वनपरिक्षेत्र हिंगोली यांनी वनविभागाच्या जागेवरील जंगलात पूर्ण जमिनीवर तारेचं बंदिस्त कुंपण तयार केलं जाणार असून याच बंदिस्त केलेल्या जंगलात वन्य प्राणी यांना सोडलं जाणार आहे। त्यामुळे वन्य प्राण्यांकडून शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान तसेच शेतकऱ्यांवर होत असलेले हल्ले हे होणार नाही, यासाठी हिंगोलीच्या वनविभागानं पुढाकार घेतला असून हिंगोलीच्या थोरजवळा, माळसेलू, ब्राह्मणवाडा परिसरातील सुमारे 60 हेक्टर जवळपास 150 एकरांवरील वनविभागाच्या वनजमिनींवर वनहद्दीत संपूर्ण तारेचं बंदिस्त कुंपण करण्यात आलं असून याचा लोकार्पण सोहळा शुक्रवारी सकाळी 10 वाजता हिंगोली विधानसभा भाजपाचे आमदार तानाजीराव मुटकुळे, विभागीय वनाधिकारी राजेंद्र नाळे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन माने, वनपरिक्षेत्र अधिकारी मीनाक्षी पवार, वनपाल शिवराम कृष्ण चव्हाण, वनरक्षक सारंग शिंदे, शेतकरी, भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत पार पडला। यावेळी आलेल्या सर्व मान्यवर तसेच शेतकरी यांचा वनविभागाच्या वतीनं सत्कार देखील करण्यात आला होता। यावेळी वनविभागाच्या वतीनं सांगण्यात आलंय की वनविभाग, वनपरिक्षेत्र हिंगोली यांच्या शेतजमिनीवरील तारकुंपण बंदिस्त केलेल्या जंगलात शेतशिवार परिसरातील वन्य प्राणी यांना सोडून दिलं जाणार आहे। यामुळे शेतकऱ्यांचं शेती पिकाचं नुकसान तसेच शेतकऱ्यांवरील वन्य प्राण्यांकडून होत असलेले हल्ले याला आळा बसणार आहे। यासाठी वनविभागानं ही शक्कल लढवली असून याची सुरुवात वनविभागानं हिंगोलीतून केली आहे। यापुढेही वनविभागाच्या जमिनीवर तार कुंपण बंदिस्त केलेल्या जंगलात वन्य प्राणी यांना सोडून त्याच जंगलात वन्य प्राणी यासाठी चारा, पिण्याचे पाणी ठिकठिकाणी उपलब्ध करून दिले जाणार आहे, अशी माहिती वनविभागानं दिली आहे। वन्य प्राणी यांचा बंदोबस्त केला जाणार असल्यानं हिंगोलीतील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून येतंय। NTV न्यूज मराठी, हिंगोली।